मराठी अस्मितेचा झेंडा हातात घेऊन उत्तर भारतीयांविरोधात पुकारलेला एल्गार, तिखट भाषणांमुळं जाहीर सभांना होणारी तुफान गर्दी, बघता बघता विधानसभेत पोहोचलेले डझनभर आमदार आणि नाशिकसारख्या महापालिकेत मिळालेली सत्ता, वयाच्या अवघ्या 35व्या वर्षी मनसेची स्थापना केलेल्या राज ठाकरेंचं यश, काका शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या छायेत तयार झालेलं राज ठाकरे हे व्यक्तिमत्व, लहानपणापासूनच शिवसेना प्रमुखांसोबत वावर असल्यानं बोलणं, वागणं, पेहराव अशा बारीक सारीक सगळ्याच गोष्टी राज यांनी आत्मसात करून घेतलेल्या. उद्धव ठाकरे यांना जबाबदारी सोपवण्यावरून मतभेद झाले आणि राज यांनी टोकाचा निर्णय घेत थेट विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं म्हणत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. ते वर्ष होतं 2006. राज पुढे काय करणार असं त्यावेळी राजकीय वर्तुळात चर्चिलं जाऊ लागलं. जो तो आपापल्या परीनं अंदाज बांधत होता. दुसरीकडे अचूक टायमिंग साधण्यात माहीर असलेल्या राज यांनी काही सवंगड्यांना सोबत घेत थेट नाशिक गाठलं. वसंत गीते, अतुल चांडाक यांच्यासारख्या काही शिलेदारांसोबत सल्लामसलत केली. पुढं असंच संपूर्ण राज्याचा दौरा करीत त्यांनी पुढे काय पाऊल टाकावं याबाबत मतं जाणून घेतली. अखेर नवीन पक्ष काढायचा निर्णय घेऊन त्यांनी मनसेची स्थापना केली. मुंबईत 9 मार्च 2006ला त्यांनी ही घोषणा केली. आक्रमक भाषाशैली, प्रस्थापितांविरोधात ठोकलेला शड्डू यामुळं त्यांच्याकडे तरुण आकर्षित झाले. मराठी अस्मिता आणि परप्रांतीय म्हणून उत्तर भारतीय हटाव हे सुरुवातीचं आंदोलन प्रचंड गाजलं. थेट रस्त्यावर उतरून केलेल्या या उग्र आंदोलनामुळे त्यांचा पक्ष सामान्य जनतेलाही आपलासा वाटू लागला. कोणत्याही अन्यायावर फक्त मनसेच सोल्युशन काढू शकते असं त्यावेळी प्रत्येकालाच वाटायचं. नाशिकसारख्या शहरानं 3 आमदार तर पालिकेची सत्ताही त्यांच्या हाती सोपवली. पुणे, मुंबईसारख्या शहरांवरही मनसेचं गारुड त्यावेळी बघायला मिळालं. पहिल्याच प्रयत्नात डझनभर आमदार ही या पक्षाची त्यावेळची दमदार कामगिरी. सगळ्याच पक्षांना संधी दिली. मनसेला एकदा संधी देऊन बघा, महाराष्ट्र सुतासारखा सरळ करतो असं म्हणत राज यांनी एक हाती सत्ता देण्याचं आवाहन केलं होतं. त्यांच्या सत्तेच्या काळातच कुंभमेळा झाला होता. आक्रमक मनसेच्या यशाचा आलेख पुढल्या काळात घसरत आला. तरुण वयात मिळालेल्या घवघवीत यशानं राज भलतेच फार्मात होते. नाशिकवर आपलं विशेष लक्ष राहील, दर महिन्याला मुक्कामी येऊन राहील असं त्यावेळी ते म्हटले खरं, पण प्रत्यक्षात उलटं झालं. मी म्हणजेच नाशिकची मनसे असं वाटणारे वसंत गीतेही सोडून गेले. पक्ष सोडून जाणाऱ्यांचा हा प्रवास भाजपवासी झालेल्या दिनकर पाटील यांच्यापर्यंत येऊन थांबला. पुण्यात वसंत मोरे सारखा कार्यकर्ता सोडून गेला. मुंबईतही तेच झालं. आज राज यांची मनसे 20 वर्षाची झाली. नाशिक महापालिकेत अवघा 1 नगरसेवक तर मुंबईत 2 आकडेही नगरसेवक नाहीत. आमदार तर नाहीच नाही, पक्षाची पिछेहाट व्हायला धरसोड धोरण कारणीभूत ठरलं. मग तो टोलचा मुद्दा असो की भाजपला, काँग्रेस आघाडीला पाठिंबा देण्याचा असो. 20व्या वर्षात पदार्पण करताना मनसेचा वर्धापन दिन रायगडावर झाला. राज यांनी काही कानमंत्रही दिला. पण एवढ्यावरच भागणार नसून संपूर्ण महाराष्ट्र राज यांना स्वतःला पिंजून काढावा लागणार आहे. जनतेत आणि कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करावा लागणार आहे.